हॅलो गाइस, दिस इज विशाल नागपुरे. तर आपण बघूया आपल्या इंडियन पॉलिटीमधली 105वी घटना दुरुस्ती. हा करंट अफेअर्सचा एक पार्ट आहे. त्यानुसार आपण सर्वात पहिले बघूया की याच्यामध्ये काय दिलेलं आहे. बघा सर्वात पहिले, टू रिस्टोर द पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू आयडेंटिफाय ओबीसी दॅट आर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड. म्हणजे यांनी काय केलेलं आहे 105 नुसार की स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर दिली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने की तुम्ही आता तुमच्या भागात तुमच्या राज्यामध्ये सोशली आणि एज्युकेशनली, बघा एज्युकेशनली म्हटलंय, इकॉनॉमिकली नाही म्हटलंय. तर कधी कधी पेपरमध्ये इकॉनॉमिकली राहू शकते, जो की रॉंग राहील. तर आपल्याला बघायचं आहे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे आहे ओबीसी तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या आहे. आता तो पॉवर तुम्हाला दिलेला आहे. तर हा एक खूप इम्पॉर्टंट अमेंडमेंट सुद्धा आहे स्टेटसाठी जनरली. ठीक आहे. तर आपण बघू यानुसार 2021 मध्ये झालेली आहे. आणि बघा यानुसार 3 जे आरटीओ सुधारणा करण्यात आली आहे. आर्टिकल 338B जे आपण आधी बघितलं होतं, संवैधानिक दर्जा दिलेला आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसला. चेंजेस केलेली आहे 342A आणि 366. या तीनही आर्टिकलमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहे अमेंडमेंट नंबर 105 नुसार. आणि स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर दिली आहे की तुम्ही आता आयडेंटिफाय करू शकता की तुमच्या राज्यामध्ये जे ओबीसीज आहे, जे ओबीसी एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड आहेत म्हणून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या अमेंडमेंट बघणार आहे. आपल्या चॅनलला फॉलो करा आणि शेअर करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.